मित्रांनो, आज आपण BA थर्ड इयरच्या वर्गातील इतिहास लेखनशास्त्र या विषयातील टॉपिक पाहणार आहोत. सर्वप्रथम आपणाला विषयाचं बॅकग्राऊंड पार्श्वभूमी समजणं गरजेचं आहे आणि ते समजल्याशिवाय आपणाला पुढे जाता येत नाही. अत्यंत मुद्देसूद आणि व्यवस्थित समजेल अशा पद्धतीनं हा भाग आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तसा प्रयत्न आपण करू. टॉपिकचं नाव आहे इतिहासाची साधने, असलता आणि विश्वासार्हता. मित्रांनो, याची प्रस्तावना पाहत असताना आपण काही मुद्दे आपल्या मनाला विचारले पाहिजे, प्रश्न केले पाहिजेत आणि त्या प्रश्नाचे उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. तरच चांगल्या पद्धतीनं आपणाला तो विषय आवडत होतो आणि त्या पद्धतीनं आपण या टॉपिकची रचना केलेली आहे. टॉपिकचं हेडिंग कसं आहे लक्षात घ्या. साधने, इतिहासाची साधने, असलता आणि विश्वासार्हता. सर्वप्रथम आपणाला साधन म्हणजे काय हे लक्षात येणं गरजेचं आहे. आपण आपल्या मनाला जर प्रश्न विचारला की साधन म्हणजे काय, तर आपण अंतर्मुख होतो आणि विचार करतो की बाबा साधन म्हणजे काय असेल आणि त्याचं उत्तर देण्याचा आपण प्रयत्न करीत असतो. तर साधन म्हणजे ज्याच्यामुळे इतिहासाचा एखादा भाग किंवा पैलू आपणाला किंवा इतिहासाच्या अभ्यासकाला माहीत होतो, ज्ञात होतो किंवा ज्याच्या आधारे इतिहासाची मांडणी, ज्या पुराव्याच्या आधारे इतिहासाची मांडणी केली जाते त्याला आपण इतिहासाचं साधन असं म्हणतो. मग साधनाचे प्रकार किती आणि कोणते असू शकतात याबद्दल आपण आपल्या मनाला प्रश्न विचारला पाहिजे. जसे की आपण पहिला प्रश्न असा विचारला की साधन म्हणजे काय, व्हॉट इज द मीनिंग ऑफ द सोर्सेस, आणि त्याचं उत्तर आपण समजून घेतलं. त्याच्यानंतर आपण दुसरा प्रश्न एक छोटा तयार केला आणि त्याचंही उत्तर शोधण्याचा आपण प्रयत्न केला तर आपणाला टॉपिक अधिक चांगल्या पद्धतीनं समजून येऊ शकतो. जसं की दुसरा प्रश्न आपण मनाला असा विचारूया की साधनाचे प्रकार किती व कोणते असतात. टाइप्स ऑफ सोर्सेस. साधनाचे प्रामुख्यानं दोन प्रकार असतात. एक लिखित आणि दुसरं अलिखित हे आपण पाहिलेले आहेत. परंतु इथे आपण इतिहास लेखनशास्त्राचा अभ्यास करत आहोत. म्हणजेच थोडक्यामध्ये इतिहास लिहिण्याची कला किंवा तंत्र आपण शिकत आहोत. तेव्हा या ठिकाणी साधनाचा थोडासा विस्तारित अभ्यास आपणाला करावायचा. इथे साधनाचे प्रकार दोन आहेत, परंतु तो भाग थोडा विश्लेषक पद्धतीनं पाहत असताना आपण असं म्हणू, प्राथमिक दर्जाची साधने एक आणि दुय्यम दर्जाची साधने दोन प्रकारची साधने असतात. कन्फ्यूज होण्याची गरज नाही. प्राथमिक दर्जाची साधने म्हणजे नेमकं काय असतं. इतिहासाचा लेखक जेव्हा इतिहासाची मांडणी करीत असतो त्यावेळी तो साधनाच्या आधारे करतो की नाही, आणि मग तो जर साधनाच्या आधारे इतिहासाची मांडणी करीत असेल तर त्याला साधने वापरावी लागतात. आणि ही साधने वापरत असताना प्राथमिक दर्जाची साधने तो कोणती आणि कशी वापरतो, काय या प्राथमिक साधनाची व्याख्या आपणाला करता येईल किंवा लक्षात घेता येईल.
थोडक्यामध्ये साधनाची परिभाषा किंवा व्याख्या लक्षात घेत असताना आपण असं म्हणू की जेव्हा इतिहासाचा लेखक किंवा साधनकर्ता, इतिहासाचा लेखक किंवा साधनकर्ता ही साधने तयार करताना किंवा इतिहास उपयुक्त साधन म्हणून जी घटना वापरावयाची आहे ती घटना घडत असताना ती घटना पाहणारा व्यक्ती प्रत्यक्ष हजर असतो आणि ती घटना पाहून इतिहासाचं लेखन करतो. म्हणजे त्यात खरेपणा येतो. आणि म्हणून अशा प्रकारची जी साधने असतात त्याला प्राथमिक दर्जाची किंवा अस्सल दर्जाची साधने असं म्हटलं जातं. आणि इतिहास लेखनामध्ये या अस्सल किंवा प्राथमिक दर्जाच्या साधनाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असतं. ज्यावेळी अस्सल दर्जाची किंवा प्राथमिक दर्जाची साधने उपलब्ध होत नसतात त्याचवेळी दुय्यम दर्जाच्या साधनाचा वापर इतिहासकार करतो. अन्यथा दुय्यम दर्जाच्या साधनाची गरज त्याला नसते. हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. आणि मग अशी साधने कोणती असतील? समजा उदाहरणार्थ शासकीय कागदपत्र आहे, संस्था किंवा संघटनाची कागदपत्र आहे. आता उदाहरणार्थ तुम्ही ज्या कॉलेजमध्ये शिकता त्या कॉलेजमध्ये तुम्हाला काही प्रवेश फीस द्यावी लागते, काही नियम असतात. आणि ते प्रवेश फीस देत असताना तुम्ही ॲडमिशन घेताना जी प्रवेश फीस देतात त्याची तुम्हाला रिसिप्ट किंवा पावती दिली जाते. ती तंतोतंत खरी असते की नाही? कित्येक वर्षांनी जर या बाबीचा अभ्यास करायचा असेल तर ही पावती देखील अस्सल दर्जाचं साधन होऊ शकते. आणि म्हणून अशा प्रकारची शासकीय किंवा संस्थात्मक संघटनाची कागदपत्रे अस्सल दर्जाची साधने ठरतात. याचं हे उत्तम उदाहरण आपल्याला समजून घेता येईल. त्याचं विश्लेषित रूप आपणाला पुढे पाहता येईल, परंतु हा भाग या ठिकाणी आपण समजून घेऊ. मग दुसरा जो प्रकार आहे तो कोणता साधनाचा? तो दुसरा प्रकार आहे तो आहे दुय्यम साधनाचा. परंतु लिखित आणि अलिखित प्राथमिक दर्जाच्या साधनामध्ये साधने असतात आणि दुय्यम दर्जाच्या साधनामध्ये देखील प्राथमिक आणि दुय्यम दर्जाची साधने असतात. हा भागही आपण या ठिकाणी लक्षात घेतला. दुय्यम दर्जाची साधने कोणती? आता दुय्यम दर्जाची साधने म्हणजे काय आणि कोणती हा भाग या ठिकाणी आपण लक्षात घेऊया. दुय्यम दर्जाची साधने म्हणजे इतिहासकारांनी ही साधने घडत असताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेली नसतात किंवा घटना घडत असताना घटना पाहणारा प्रत्यक्षदर्शी तिथे हजरही नसतो. आणि मग घटना घडून गेल्याच्या नंतर ऐकीव माहितीवर काही कालावधीनंतर त्या घटनेचं वर्णन करून ही माहिती लिहिलेली असते. आणि म्हणून ही साधने आयविटनेस नसतात. परंतु अशा साधनामध्ये आलेली माहिती ही पूर्णपणे खोटी आहे असं मात्र मानता येत नाही. कारण त्या घटनेचं साधर्म्य साधून ही नोंदणी या साधनामध्ये आलेली असते. आणि ज्यावेळी प्राथमिक दर्जाचं अस्सल चिटोरही उपलब्ध होत नाही, साधन उपलब्ध होत नाही, मग अशा वेळी अशा दुय्यम साधनाला देखील इतिहास लेखनामध्ये स्थान दिलं जातं. इतिहासकाराने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर त्याची तपासणी करून त्या साधनातील भंपकपणा काढून टाकून वास्तव असं माहिती या इतिहास लेखनामध्ये वापरावी लागते. आणि मग खऱ्या अर्थानं काय होतं की दुय्यम दर्जाची साधने देखील इतिहासामध्ये उपयुक्त अशी ठरत असतात. आणि म्हणून या साधनाला देखील अन्यान्य साधारण्याचं महत्त्व. आता याचं उदाहरण तुम्हाला कसं देता येईल? याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर समजा मराठ्यांचा इतिहास
आपण लक्षात घेऊ. त्यातील एखादं उदाहरण आपण पाहू दुय्यम दर्जाच्या संबंधीचं. आता समजा तानाजी मालुसऱ्याच्या मुलाचं रायबाचं लग्न एका ठिकाणी जमलेलं. छत्रपती शिवाजी महाराजांना आमंत्रण देण्यासाठी तो जात आहे. लग्नाची तयारी सुरू झालेली आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या मातोश्रीची इच्छा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला घेण्याचं ठरवलं आहे. आम्ही तुमच्या लग्नाला येणार नाही, आम्ही किल्ला घेण्यासाठी जात आहोत, अशी जेव्हा माहिती या वीराला मिळते, तानाजी मालुसरेला मिळते, त्यावेळी त्यांनीसुद्धा आपल्या घरचं लग्न बाजूला सारून किल्ल्यावर लढण्यासाठी शिवाजी महाराजांकडे ते प्रयाण जातात आणि मग स्वतः ते मोहिमेवर त्या ठिकाणी हजर होतात. आणि मग या मोहिमेवर जात असताना बरंचसं काही वर्णन त्या ठिकाणी आहे. त्यांची पत्नी ओवाळत असताना दिवा वगैरे विजतो वगैरे ह्या गोष्टी तर आहेतच. परंतु त्याच्यासोबत जेव्हा ते गडावर जातात, पराक्रम गाजवतात आणि त्या गडावर ते कामे येतात आणि एक म्हण तयार होते. एक म्हण तयार झालेली आहे. ती म्हण म्हणजे आधी लग्न कोंडाण्याचे, नंतर रायबाचे. आणि त्या किल्ल्यावर लढत असताना मृत्यू आला, वीरमरण आलं, असं असताना सुद्धा छत्रपती शिवरायांनी या वीराबद्दल उद्गार काढत असताना असं म्हटलं की गड आला पण सिंह गेला. म्हणजे अशा ज्या काही म्हणी असतात, या म्हणीतून बराच बोध आपणाला होत असतो. आणि त्याच अनुषंगानं इतिहासाचा लेखक काही त्या घटनेचा अन्वयार्थ लावून इतिहासाची मांडणी करत असतो. म्हणजेच इतिहास लेखनासाठी अशा प्रकारची दुय्यम दर्जाची साधने देखील उपयुक्त असतात. यामध्ये सुद्धा लिखित स्वरूपाची साधने आणि अलिखित स्वरूपाची साधने या ठिकाणी आपणाला पाहायला मिळते. जसं बकरी आहेत, लिहिलेल्या आहेत, पोवाडे आहेत, लावण्या आहेत, हे मौखिक स्वरूपाची साधने आहेत. अशा पद्धतीची कितीतरी उदाहरणे आपणाला या ठिकाणी देता येतील आणि हा भाग अत्यंत व्यवस्थित असा आपणाला समजून घेता येईल. त्याच्यानंतर जर आपणाला विचार करायचा म्हटलं, आपण पाहिलं साधन म्हणजे काय, आपण पाहिलं साधनाचे प्रकार किती असतात आणि कोणते असतात. त्यानंतर आपणाला लक्षात घ्यावं लागेल की या इतिहास लेखनामध्ये साधनाला काय महत्त्व असतं किंवा इतिहास लेखनामध्ये नेमकं साधनाचा रोल कसा असतो. या ठिकाणी इम्पॉर्टन्स ऑफ द सोर्सेस इन द हिस्ट्री रायटिंग्स, काय रोल असतो मग याला, हा भाग आपण समजून घेताना लक्षात घेऊ. लॉजिलस आणि सेनबॉस नावाचे प्रसिद्ध इतिहासकार असं म्हणतात, नो डॉक्युमेंट्स नो हिस्ट्री किंवा नो एव्हिडन्स नो हिस्ट्री किंवा नो सोर्सेस नो हिस्ट्री. या त्यामधून फार मोठा अर्थ आपल्या लक्षात साधनाचा आल्याशिवाय राहत नाही. साधनच नाही तर इतिहास होत नाही, असं जेव्हा प्रसिद्ध इतिहासकार म्हणतो, त्यावेळी आपणाला इतिहासाच्या साधनाचं महत्त्व लक्षात आल्याशिवाय राहत नाही. कारण साधनच नाही, पुरावाच नाही तर इतिहासाची मांडणी करणं शक्य होणार नाही, ही बाब या ठिकाणी स्पष्टपणे जाणवते. परंतु इतिहास म्हणजे भाकड कथा नव्हे. इतिहास हा मानवाला उद्बोध करणारा, मानवाला चुका टाळण्यासाठी शिकवणारा विषय आहे. आणि म्हणून इतिहासाचा अभ्यास करताना अत्यंत
व्यापकपणे होणं गरजेचं आहे, कारण तो मानवी वाटचालीमध्ये मार्गदायी ठरणारा असा भाग. आणि म्हणून साधनाला महत्त्व देत असताना साधनाचा वापरही चांगल्या पद्धतीने झाला पाहिजे, असा एक दृष्टिकोन इतिहासकारामध्ये निर्माण झालेला आपल्याला दिसून येतो. आणि तो पुराव्याच्या आधारे मांडला गेला पाहिजे, वास्तव असा इतिहास मांडला गेला पाहिजे. आता साधनाचा वापर आणि महत्त्व हा भाग आपण लक्षात घेत असताना आपल्या भाषेमध्ये जर त्याचं उदाहरण द्यायचं असेल, आपल्या भाषेमध्ये जर तो भाग समजून घ्यायचा असेल, तर आपण असं देखील म्हणू शकतो की मानवाला ताठ उभा राहण्यासाठी जसा पाठीचा कणा महत्त्वाचा असतो, त्याची भूमिका महत्त्वाची असते, तशाच पद्धतीने इतिहासाला जर हुबेहूब उभं करायचं असेल तर साधन मानवाला जसा पाठीचा कणा महत्त्वाचा असतो, तर इतिहास लेखनाला हा कणा आहे असं आपण समजलं पाहिजे. एक असं म्हटलं आहे, सोर्सेस इज ए हिस्ट्री अँड हिस्टोरियन्स आय. साधने ही इतिहास आणि इतिहासकारांची डोळे असतात. आणि बघा, मानवाला सुंदर जगाचा अनुभव घ्यायचा असेल, सुंदर जग पाहायचं असेल, अनुभवायचं असेल, तर त्याला डोळ्यांची नित्यांत आवश्यकता असते. एखाद्या व्यक्तीला जर डोळे नसतील तर त्याला सुंदर जगाचा अनुभव घेता येईल का? नाही. आणि मग साधने जर उपलब्ध नसतील तर व्यक्तीला डोळे नसल्यानंतर त्याची जी अवस्था होते तशी अवस्था इतिहासकाराची होते आणि त्याला कसल्याही प्रकारचा इतिहास लिहिता येत नाही, अंध व्यक्तीप्रमाणे होतो. आणि म्हणून इतिहास लेखनामध्ये तेवढं महत्त्व या इतिहासाच्या साधनाला आहे. आपापल्या पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं हा भाग आपण समजून घेऊ शकतो. तुम्ही लक्षात घ्या, आपण ज्या क्लासरूममध्ये बसतो आहोत, आपण ज्या वर्गामध्ये बसतो आहोत, ती इमारत किती सुंदर असते, तो वर्ग किती सुंदर असतो, परंतु हा वर्ग उभा करण्यासाठी देखील काही साधनाची आवश्यकता असते की नाही? पण ती साधने वेगळ्या क्षेत्रात असतील, पण तो भाग समजून घेण्यासाठी आपल्याला उपयुक्त असा आहे. जसं की एखादा वर्ग किंवा एखादी शाळेची सुंदर इमारत, कॉलेजची सुंदर इमारत बांधायची असेल तर त्याच्यासाठी काही साधने आवश्यक असतात. जसं की वीट आहे, वाळू आहे, सिमेंट आहे, त्याच्यासाठी दरवाजे, खिडक्या, गज वगैरे आहेत. आणि हे सर्व साधने उपलब्ध झाल्याच्यानंतर मजूर वर्ग आहे, त्याच्यानंतर त्याचा आर्किटेक्ट आहे, आणि या सर्व बाबी उपलब्ध झाल्यानंतर तो बांधकाम करणारा गवंडी त्या इमारतीची रचना किंवा इमारतीची उभारणी करत असतो. तशाच पद्धतीनं इथे देखील साधने उपलब्ध व्हावी लागतात, ती तयार केली जात नसतात. आणि मग त्या उपलब्ध साधनाच्या आधारे योग्य अशी इतिहासाची मांडणी इतिहासाचा लेखक करीत असतो, परंतु त्याचा दृष्टिकोन मात्र शुद्ध असला पाहिजे असं म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, इतिहास तज्ज्ञांनी असं म्हटलेलं आहे, हिस्ट्रियन शुड बी जज, नॉट अ ॲडव्होकेट. इतिहासकार हा एक न्यायिक असला पाहिजे, तो न्यायाधीशाच्या भूमिकेत असला पाहिजे, तो वकिलाच्या भूमिकेत किंवा वकिली बाण्याच्या पद्धतीचा असता कामा नये, तरच इतिहासाची मांडणी तो योग्य पद्धतीने करू शकेल. आणि मग त्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे, तर न्यायिक असला पाहिजे. आता याचं जर विश्लेषण तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक बाब लक्षात घ्या, वकिली बाण्याचं म्हणजे
एखादं प्रकरण जर न्यायालयात सपोर्ट असेल तर त्याच्यामध्ये वादी आणि प्रतिवादी दोघेही असतात. त्याच्याशिवाय तो खटला चालत नसतो. परंतु दोघांपैकी एक जणाचं निश्चित सत्य असतं आणि एक जणाचं असत्य असतं. दोन्ही बाजू सत्य किंवा दोन्ही बाजू असत्य असू शकत नाही. जेव्हा न्यायालयाच्या समोर एखादा वाद जातो त्यावेळेस कोणताही वकील किंवा कोणताही असील पक्षकार माझी बाजू चुकीची आहे असं म्हणत नसतो. दोघंही आपापल्या पद्धतीनं माझीच बाजू सत्य आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु न्यायदेवतेच्या खुर्चीवर बसलेला न्यायाधीश न्यायदेवता ही दोन्ही बाजूचं ऐकून घेऊन ज्या बाजूने भक्कम पुरावे येतात, जी बाजू सत्य असते त्यावर शिक्कामोर्तब करत असतो. आणि म्हणून सत्य वधविण्याचं काम, सत्य सांगण्याचं काम, न्याय देण्याचं काम न्यायाधीश करतो. वास्तवाला न्याय देतो, ज्या बाजूने पुरावे येतात त्यांना न्याय देतो. आणि म्हणून न्यायदेवतेप्रमाणे इतिहासकाराची भूमिका असली पाहिजे. इतिहासकारापुढे अनेक प्रकारचे साधने उपलब्ध होतात, परंतु ती साधने अस्सल आहेत. त्या साधनामध्ये काही भंपकपणा आला आहे का? त्याच्यामध्ये काही खोटी माहिती, प्रसिद्धीसाठी माहिती कोणी घुसडलेली आहे का? आणि मग त्याच्यासाठी त्यानं साधनाचं अंतरंग परीक्षण आणि बहिरंग परीक्षण केलं पाहिजे आणि काळजीपूर्वक त्याच्यातला सत्य भाग घेऊनच इतिहासाची मांडणी केली पाहिजे. तरच इतिहासामध्ये वास्तवतेचं चित्रण त्याला करता येऊ शकतं. कारण हा इतिहास समाजाचा मार्गदायी भाग असतो, समाजाला मार्गदर्शन करणारा असतो, चुका टाळण्यास शिकवणारा भाग असतो. आणि म्हणून हा भाग अत्यंत महत्त्वाचा आणि अत्यंत निपक्षपातीपणे इतिहासकाराने नोंदवला पाहिजे. तरच इतिहासाची मांडणी हुबेहूब होते, अन्यथा इतिहासामध्ये चुकीच्या घटना येऊ शकतात. याची काळजी करणं गरजेचं आहे. याच्यानंतरही तुम्हाला आणखीन काही भाग अधिक समजून घेण्यासाठी काही उदाहरणं लक्षात घेता येतील. जसं की इतिहासकार हा व्यक्ती असल्यामुळं तो गुणदोष मुक्त असू शकत नाही, परंतु त्यांनी काही पथ्य पाळून साधनाचं अंतरंग आणि बहिरंग केल्यावरती वास्तव असं चित्रण त्याला करता येऊ शकतं. हा भाग आपणाला या ठिकाणी समजून घेता येईल. एवढंच नव्हे तर इतिहास ही भाकड कथा नव्हे. इतिहास हा पुराव्याच्या आधारे मांडावा लागतो. आणि म्हणून इतिहासाची मांडणी करत असताना अत्यंत वस्तुनिष्ठ पद्धतीनं करण्याचा प्रयत्न इतिहासकार करतच असतात. त्याच्यातील काही भाग आपणाला या ठिकाणी समजलाच असेल. परंतु इतिहासाची मांडणी करत असताना एखादा पुरावा द्यावा लागतो. जसं की समजा काही अभिप्राय असतील, काही इतिहास लेखकाचे मत असतील, त्याला आपण कोटेशन असं म्हणू, स्किल विशेष नैपुण्य असं म्हणू, तो भागही आपण या ठिकाणी समजून घेऊया. जसं की हिस्ट्री इट्स मेथड, शेखबी अली यांनी एक मत व्यक्त केलेलं आपण या ठिकाणी लक्षात घेऊ. त्याने असं म्हटलेलं आहे, इतिहासकार हा सिव्हिल सर्जन असतो. आणि सिव्हिल सर्जनचं काय काम असतं? एखाद्या मानवी रुग्णाच्या शरीरातील अनावश्यक गाठ भाग काढून टाकण्याचं तो काम करतो, विच्छेदन करतो आणि मानवाला पूर्वत जीवन जगण्यासाठी लायक बनवतो. त्याच्याशी तुलना इतिहासकाराची त्यांनी केलेली आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे, ते म्हणतात इतिहासकार हा एक सिव्हिल सर्जनप्रमाणे असला पाहिजे. सिव्हिल सर्जन जसं मानवी शरीरातील अनावश्यक भाग गाठ काढून टाकतो, त्याला पूर्वत बनवतो, तशाच पद्धतीनं इतिहासकाराने देखील कागदपत्र उपलब्ध झाल्यानंतर त्याचं विच्छेदन केलं पाहिजे, अनावश्यक भाग काढला पाहिजे आणि
इतिहासाला हुबेहूब पूर्ववत बनवलं पाहिजे, तरच इतिहासाची मांडणी योग्य पद्धतीनं होईल. अशा पद्धतीचं विवेचन या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि हे यथार्थ योग्य आहे. मग अशाच पद्धतीचा दृष्टिकोन आपण या ठिकाणी केला पाहिजे. तशाच पद्धतीने इतिहासाची मांडणी आपण केली पाहिजे. आपण इतिहासाचे अभ्यासक आहोत. कदाचित तुम्ही येणाऱ्या काळामध्ये इतिहासाचे लेखक असू शकता. तेव्हा तुम्हीही जेव्हा इतिहासाची मांडणी कराल त्यावेळी अशाच पद्धतीने केली पाहिजे. म्हणून हा भाग या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं तो समजून घेतला पाहिजे. हा झाला इतिहासाच्या साधनाच्या संदर्भातील प्रस्तावनेच्या संदर्भातील भाग. परंतु विषयाचं विवेचन करत असताना दुसरा भाग आपणाला या ठिकाणी समजून घ्यावयाचा आहे. तो भाग कोणता? मग तो आहे विषय विवेचनाचा भाग. तर हा जो दुसरा भाग आहे तो क्लासिफिकेशन हिस्ट्रिकल सोर्सेस किंवा इतिहासाच्या साधनाचं वर्गीकरण किंवा इतिहासाच्या साधनाचे जे प्रकार आहेत ती कोणती साधने आहेत, कशी आहेत या संबंधीचं विवेचन आपणाला या ठिकाणी करावायचं. मित्रांनो, प्राथमिक दर्जाचे साधनाच्या बद्दलची माहिती आपण सुरुवातीला बघूया. प्रचंड अशा प्रमाणामध्ये, विपुल अशा प्रमाणामध्ये प्रायमरी सोर्सेस या ठिकाणी उपलब्ध असतात. मात्र आपणाला तो भाग समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता समजा प्राथमिक दर्जाची साधनं म्हणजे काय हे आपण तर पाहिलं आहे. परत एकदा त्याचं आपण उल्लेख करूया. घटना घडत असताना घटना पाहणारा प्रत्यक्ष त्या ठिकाणी हजर असतो, आय विटनेस असतो आणि त्यानं पाहिलेली घटना असल्यामुळे त्यात खरेपणा आलेला असतो आणि अशा साधनाचा वापर इतिहासकार जेव्हा करतो तेव्हा असलता त्यामध्ये येते, खरं इतिहास लेखन होत असतं आणि म्हणून अशा साधनाला प्राथमिक दर्जाची साधनं असं म्हटलं जातं. यामध्ये लिखितही असतात साधने आणि त्याला रिटन सोर्सेस असं म्हणतात आणि अलिखित अनरिटन सोर्सेस असं देखील म्हटलं जातं. मग लिखित साधने कोणकोणती आहेत? जसं की आपण पाहतो शासकीय कागदपत्र असतील लिखित आहेत, खाजगी संस्था असतील, संघटन असेल त्यांची कागदपत्र असतील ती लिखित स्वरूपामध्ये आहे. एवढंच नव्हे
प्रश्नावलीद्वारे काही माहिती कलेक्ट केली जाते, ती प्रायमरी दर्जाच्या साधनामध्ये येते. मुलाखतीद्वारे जी माहिती गोळा केली जाते ती ह्याच्यामध्ये येते, प्राथमिक दर्जामध्ये येते. इतिहासामध्ये जसं की मराठ्यांचा इतिहासामध्ये भरपूर तह आणि करार झालेले आहेत. त्याचं जे विवेचन केलेलं आहे ते विवेचन कशामध्ये येतं, तर ते अस्सल दर्जाच्या साधनामध्ये येतं. काही परकीय प्रवासी आपल्या भारतामध्ये येऊन गेलेले आहेत, जसं की इटलीचे आहेत, जसं की तिबेटियन आहेत, तिबेटियन लामा आहेत, जसं की इंग्रज आहेत, जसं की मोरोक्कोचे प्रवासी आहेत, जसं की अनेक देशाचे प्रवासी या ठिकाणी आला. त्यांनी भारत पाहिला आणि मग या ठिकाणी त्यांनी काय केलं आहे, आपलं लेखन करून ठेवलेलं. हे लेखन त्याच्यामध्ये येतं. एवढंच नव्हे, राजकीय आणि सामाजिक कार्यकर्त्याचं मूळ लेखन, छायाचित्रे, ऑडिओ टेप्स, व्हिडिओ टेप्स वगैरे देखील या ठिकाणी प्राथमिक दर्जाची साधने म्हणून आपणाला उपयुक्त ठरतात. एवढंच नव्हे, आत्मचरित्र असतील, आठवणी असतील, जमा खर्चाच्या नोंदी असेल, खाजगी पत्र व्यवहार असतील, वैयक्तिक रोजनिशा असतील, ही इत्यादी कागदपत्र देखील अस्सल दर्जाची माहिती आपणाला पुरवू शकतात. एवढंच नव्हे, चर्च, देवस्थानची दप्तरे हे देखील आपणाला अस्सल दर्जाची साधने म्हणून उपयुक्त आहे. मुद्दा एकच आहे की अस्सल दर्जा म्हणजे काय, हा भाग आपल्याला समजला पाहिजे. अस्सल दर्जा म्हणजे ज्यात खरेपणा, घटना घडत असताना किंवा पुरावा तयार होत असताना, इतिहासाचं साधन तयार होत असताना साधनकर्ता हा आयविटनेस आहे, प्रत्यक्ष त्यानं पाहिलेला आहे. आणि मग अशा वेळी अशा साधनाला प्राथमिक असा दर्जा प्राप्त होतो. प्रश्न आहे की याच्यामध्ये इतिहासकाराचा दृष्टिकोन देखील महत्त्वाचा, कारण छायाचित्र, ऑडिओ टेप्स, व्हिडिओ रेकॉर्ड्स, राजकीय सामाजिक कार्यकर्त्याचं मूळ लेखन, प्रवास वर्णन वगैरे किंवा मुलाखती, प्रश्नावली वगैरे इत्यादीतून अस्सल दर्जाची माहिती मिळवत असताना त्याच्यामध्ये काही भंपकपणा आलेला आहे का, या बाबीचा शोध घेण्याचं काम इतिहासकाराचं आहे. आणि हे जर काही दोष वगळले तर निश्चितच प्राथमिक दर्जाची साधने ही अस्सल पुरावे ठरतात आणि त्यातून इतिहासाची मांडणी योग्य पद्धतीने केली जाऊ शकते. मग असं असताना ही लिखित स्वरूपाची साधने असताना देखील प्राथमिक दर्जाच्या साधनामध्ये अलिखित साधनाला महत्त्व असतं का आणि का दिलं जातं ते. ज्यावेळी लिखित दर्जाची साधने मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होत नाहीत, कारण असं म्हटलेलं आहे की एखादा अस्सल चिटोरा देखील उपलब्ध असेल तरी तो फार महत्त्वाची भूमिका बजावतो इतिहास लेखनामध्ये. आणि मग असं जर नसेल, एखाद्या बाबीबद्दलची लिखित माहिती नसेल, तर मग अलिखित साधने या ठिकाणी अत्यंत उपयुक्त ठरतात आणि त्याच्या आधारे देखील अस्सल अशा दर्जाची माहिती या ठिकाणी इतिहासकाराला उपयुक्त ठरत असते. मग अलिखित साधनामध्ये प्राथमिक दर्जा साधने कोणती आहे याबद्दलचं विवेचन थोडक्यामध्ये आपण लक्षात घेऊया. प्राचीन वस्तूचे अवशेष, शिलालेख, ताम्रपट, प्राचीन मंदिर, मूर्ती, चैत्यग्रह, स्तूप, लेण्या, किल्ले, ऐतिहासिक वास्तू आणि वाडे, ताम्रपट, स्मृतिशिला, नाणी, चित्र आणि नकाशे. एवढंच नव्हे तर हत्यारे आणि गावातील पुरावे जसं की वेशी आहेत, परकोट आहे, खंदक आहे, या गोष्टी देखील इतिहास मांडणीसाठी एक पुरावा उपलब्ध करून देऊ शकतो. आणि म्हणून अशा अलिखित साधनाला देखील इतिहासामध्ये अत्यंत महत्त्वाचं असं स्थान असलेलं आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ आपण जर बघितलं तर भारत देश हा ग्रामीण आहे. बहुतांश लोक खेड्यात राहतात. खेड्याचा देश असं म्हटलं जातं. पण
शहरी संस्कृती देखील या ठिकाणी आहे. शहरामध्ये देखील लोक जीवन जगतात. परंतु आपणाला थोडासा या ठिकाणी ग्रामीण भागाचा विचार अलिखित साधनाच्या संदर्भामध्ये उदाहरण म्हणून करावायचा आहे. थोडंसं वेगळेपण आपणाला या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. तो भाग संदर्भीय पुस्तकामध्ये तितकासा आलेला दिसत नाही आणि म्हणून त्याच्यावरती आपल्याला फोकस करायचा आहे, तो भाग समजून घ्यायचा आहे. आता उदाहरणार्थ प्राथमिक दर्जाच्या साधनामध्ये जी अलिखित साधने असतात त्याच्यामध्ये समजा प्राचीन वास्तू आणि वाडे आपण बघतो. ग्रामीण भागामध्ये गडी असते आणि गडीवर राहणारे देशमुख असतात. त्याचा वतन ते वतनाशी संबंधित असतात. चौथाई सरदेशमुखी हे जे आपण मराठ्याच्या इतिहासामध्ये पाहिलं आहे त्याच्याशी संबंधित हे अधिकारी अशा वाड्यामध्ये राहत असत आणि म्हणून त्याला एक वेगळा असा संदर्भ असलेला आपणाला दिसून येईल. हा भाग आपणाला लक्षात. आता हा भाग सगळीकडे अधोरेखित झालेला आहे. तुम्हाला तो पुस्तकामधूनही थोडासा वाचून समजून घेता येईल. परंतु त्याच्यापेक्षा जो भाग पुस्तकामध्ये अधोरेखित झालेला नाही त्याबद्दलचं आपणाला या ठिकाणी विवेचन करायचं आहे. उदाहरणार्थ तटबंदी किंवा परकोट किंवा ग्रामीण भागातील वेसी, वेसीच्या आतील वस्ती आणि वेसीच्या बाहेरची वस्ती यावरून देखील काही अन्वयार्थ लावून काही इतिहासाचा भाग आपणाला अधोरेखित करता येतो. इतिहास म्हणजे काय असतं? गतकालीन घडलेल्या घटनाची शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेली मांडणी किंवा वेगळ्या शब्दामध्ये असंही आपण म्हणू शकतो मानवाने केलेली वाटचाल आणि पाठीमागे सोडलेल्या पाऊलखुणा. या पाऊलखुणाचा अभ्यास ज्या पुस्तकामध्ये अपेक्षित असतो त्याला आपण इतिहासाचं पुस्तक असं म्हणतो. आणि मग तुमच्या गावामध्ये लोकल इतिहास जर बघितला तर प्रचंड प्रमाणामध्ये आहे. त्या लोकल इतिहासाची मांडणी करण्यासाठी काही साधने अत्यंत उपयुक्त आहेत जी अलिखित स्वरूपात. उदाहरणार्थ प्रत्येक गावाला वेस असते आणि या वेसीला लागून गावाच्या संरक्षणासाठी एक भिंत बांधलेली आपल्या मराठवाड्यामध्ये बहुतांश ठिकाणी आढळून येते. खंदक क्वचित ठिकाणी आढळतो. मात्र भिंत ही सरासरी प्रत्येक ग्रामीण भागातील गावाच्या भोवती येसीला लागून संपूर्ण गावाला कंपाऊंड केल्यासारखी दिसून येते. थोडक्यामध्ये तुम्ही प्रश्न विचारा की तुमच्या गावाला प्रवेशद्वार आहे की नाही. या प्रवेशद्वाराला वेस असं म्हणतात आणि या वेसीला लागून चहूबाजूनी अशी भिंत बांधलेली असते दगडी. आज ती भिंत मोडकळीच आहे, पडलेली आहे, परंतु ती आहेच. या भिंतीच्या आतील वस्ती गावकुस वस्ती आणि भिंतीच्या बाहेरची वस्ती परसाची वस्ती म्हणजे गावठाण्यातील वस्ती असं देखील म्हटलं जातं. आणि मग ही जी वस्ती असते ना, या वस्तीमध्ये आज लोकांनी बांधकाम करून निवास करायला सुरुवात केलेली आहे, रचना बदललेली आहे. परंतु या वेशीच्या मध्ये जे लोक राहतात ते सुरक्षित राहावेत म्हणून ही भिंत बांधलेली होती. एवढंच नव्हे तर प्रवेशद्वाराला रखवालदार असायचा आणि मग गावावर जर एखादं आक्रमण व्हायला लागलं तर आक्रमण थोपवण्यासाठी तो तिथून प्रयत्न करायचा. मधली जनता ही अत्यंत सुरक्षित राहत होती. अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी आपल्याला दिसून येतं. आजही ती पुरावे आपल्याला उपलब्ध आहेत. एवढंच नव्हे तर गावाच्या बाहेर एक वेगळी वस्ती असायची, त्याला एक वेगळा संदर्भ आहे. या सर्व बाबींची नोंद जर आपल्याला इतिहासामध्ये घ्यायची असेल तर ही ग्रामीण भागातील परकोट, ग्रामीण भागातील वेस, ग्रामीण भागातील काही वास्तू वाडे यांचा उपयोग देखील इतिहास लेखनामध्ये होतो. हा भाग आपल्याला या ठिकाणी निश्चित असा लक्षात घेता येईल. एवढंच नव्हे
तर मग दुय्यम दर्जाची साधने कोणती? आणि मग या साधनाचा उपयोग इतिहास लेखनामध्ये होतो का? आणि होत असेल तर तो कसा होतो? आणि याचा वापर केव्हा करायचा? या बाबीचा देखील आपणाला या ठिकाणी विचार करावा. दुय्यम दर्जाची साधने म्हणजे काय? इतिहासाला उपयुक्त अशी घटना घडत असताना इतिहासकाराने ती घटना आपल्या डोळ्यांनी पाहिलेली नसते. घटना घडून गेल्याच्या नंतर ऐकीव माहितीवर काही कालावधीनंतर लेखन केलेलं असतं. आणि म्हणून त्याच्यातील माहिती खरी आहे की नाही याबद्दल संशय व्यक्त केला जातो. आणि अशा साधनाचा वापर हा काळजीपूर्वक इतिहासकाराला करावा लागतो. ज्यावेळी प्राथमिक दर्जाची साधने उपलब्ध होत नाही त्यावेळी दुय्यम दर्जाच्या साधनाचा आधार इतिहासकाराला घेतल्याशिवाय पर्याय उरत नाही. आणि मग तो त्याचा आधार घेतो आणि त्या आधारे इतिहासाची मांडणी तो करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मग ही साधने नेमकी कोणती आहेत त्याबद्दलचं थोडक्यामध्ये मुद्देवजा आपण या ठिकाणी विवरण पाहूया. जसं की समजा वंशवेल आहे, बाडे आहेत, शकावाले आहेत, मजहरे आहेत, करिणे आहेत, त्याच्यानंतर बकरी आहे, कळकुटी आहेत, कुळांचा इतिहास आहे. याच प्रमाणे पोवाडे, काव्य, लावणे, ऐतिहासिक म्हणी, खंडकाव्य, चरित्रग्रंथ, ऐतिहासिक कादंबऱ्या आहेत, नाटकं आहेत, स्थानपोत्या आहेत, तवारिके आहेत, वर्तमानपत्रे आहेत. यांचा देखील आपणाला इतिहास लेखनामध्ये वापर करता येतो. परंतु ही जी साधने आहेत ही साधने दुय्यम दर्जामध्ये येतात. ही साधने दुय्यम दर्जामध्ये येतात. थोडक्यामध्ये या ठिकाणी कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही. एकच मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यावायचा आहे की प्राथमिक दर्जाच्या साधनामध्ये अलिखित आणि दुय्यम दर्जाच्या अलिखित साधनामध्ये कन्फ्यूज होण्याचं कारण नाही. कारण प्राथमिक दर्जाची जी साधने असतात ते वस्तुरूप अलिखित साधने असतात आणि इथे तोंडी जी साधने असतात त्याला दुय्यम दर्जाची साधने असं म्हणतात. आपण जसं वर पाहताना म्हटलं की म्हणी ह्या प्राथमिक दर्जामध्ये अलिखित साधनामध्ये येऊ शकतात. परंतु याच्याबद्दलचं वादंग निर्माण होतं. कारण म्हणी घटना घडून गेल्याच्या नंतर तयार होतात आणि काही म्हणी त्यावेळी तयार झालेले असतात. मग त्यांना इतिहासाच्या प्राथमिक दर्जामध्ये स्थान द्यायचं की दुय्यममध्ये. परंतु बहुतांश इतिहासाच्या लेखकांनी त्यांना दुय्यम दर्जाच्या याच्यामध्ये स्थान दिलेलं आहे. परंतु आता समजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल बाजीप्रभू पावनखिंड असेल किंवा तानाजी मालवणकर यांच्या संदर्भामध्ये किल्ल्यावरील घटना असेल, गडाला पण सिंहाला महाराजांनी काढलेले उद्गार असतील, याबद्दल आपण त्यांना दुय्यम दर्जामध्ये स्थान दिलेलं आहे. परंतु खऱ्या अर्थानं ही साधने देखील महत्त्वाची आणि प्राथमिक दर्जाच्या सारखीच तितकीच तोरणी असलेली आपणाला दिसून येते. परंतु जो इतिहासाचा नियम आहे तो पाळावा लागतो. आणि म्हणून ही जी साधने आहेत म्हणी, या म्हणी दुय्यम दर्जाच्या अलिखित साधनामध्ये येतात.
हे निश्चित. प्रश्न राहिला साधनाच्या वर्गीकरणाचं. साधनाचं वर्गीकरण पाहत असताना जसं त्याचं विश्लेषण केलं तसंच ही साधने वापरताना काय काळजी घेतली पाहिजे, अंतरंग परीक्षण कसं केलं पाहिजे आणि बहिरंग परीक्षण कसं केलं पाहिजे याबद्दल थोडंसं विवेचन या ठिकाणी आपण लक्षात घेऊ. समजा दुय्यम दर्जाचे साधने आहे बकर, मग याचा वापर करताना कसा वापर करायचा याबद्दलचं विवेचन आपणाला पुढील मुद्द्याच्या आधारे लक्षात घेता येईल. आता समजा साधनाची विश्वासार्हता आपण तपासतो त्यावेळी आपण साधनाचं बहिरंग परीक्षण करतो. साधनाची विश्वासार्हता तपासण्याच्या 2 पद्धती आहेत, एक बहिरंग परीक्षण आणि एक अंतरंग परीक्षण. बहिरंग परीक्षणाची पद्धत कशी आहे या संबंधीचं विवेचन. जसं की आपल्याला उदाहरण बघता येईल, बकरीचं समजा बकर. आता बाह्य परीक्षण करताना काय करावं लागतं या बकरीच्या संदर्भामध्ये. आपण असं म्हणू की ही जी बकर आहे ही मिळाली आपल्याला, समजा की ती मिळाली की ती मग ती बकर असल आहे का, खरी आहे का, पहिला प्रश्न आपण विचारला पाहिजे. दुसरा प्रश्न आपण असा विचारला पाहिजे की त्याचा लेखक कोण आहे. तिसरा प्रश्न आपण असा विचारला पाहिजे की ही बकर कोणत्या काळात लिहिली आहे, कोणत्या ठिकाणी लिहिली आहे. चौथा प्रश्न विचारला पाहिजे. पाचवा, यात लिहिलेली जी स्थिती आहे ती खरी आहे का. त्याच्यानंतर आपल्याला जी प्रत मिळाली ती मूळ दर्जाची का. त्याच्यानंतर 7ला प्रश्न विचारला पाहिजे की बकरीची जी नकल प्रत आहे ती उपलब्ध आहे का, मूळ प्रत असल प्रतमध्ये काय फरक आहे. त्याच्यानंतर प्रश्न विचारावा लागतो लेखनशैली कशी आहे, वापरलेली संक्षिप्त रूपं कसे आहेत, वापरलेला कागद कोणत्या काळातला कोणत्या प्रकारातला आहे. या सर्व बाबींचं प्रश्न विचारावे लागतात आणि प्रश्न विचारल्याच्या नंतर मग पुन्हा आपणाला त्याचा वापर करता येतो. म्हणजे याच्यामुळे वेळही वाचतो आणि अस्सलता विश्वासार्हता उपलब्ध होत असते. आता हे झालं बहिरंग परीक्षणाच्या बाबतीमध्ये. पण मग बहिरंग परीक्षण झाल्याच्या नंतर आपणाला अंतरंग तपासणी करावी लागते. हा दुसरा भाग आहे. मग काय तपासणी केली जाते, समजा कोणत्या बाबी इतिहासकारांनी लक्षात घेतल्या पाहिजेत या संबंधीचं विवेचन आपणाला या ठिकाणी करायचं आहे. आता बहिरंग परीक्षण झालं, आपण अंतरंग परीक्षणाकडे जेव्हा वळतो त्यावेळी आपण काही प्रश्न त्या कागदपत्राची तपासणी करताना, साधनाची तपासणी करताना लक्षात घ्यावे लागतात, करावे लागतात. काही प्रश्न विचारून त्याचे अंतरंग परीक्षण करावं लागतं. उदाहरणार्थ, जे साधन तयार झालेलं आहे, साधनकर्त्याची पात्रता होती का याचा प्रश्न करावा लागतो. कागदपत्र तयार करण्याचा हेतू समजून घ्यावा लागतो. साधनकर्त्यानं साधने तयार केली पण तो सत्य दर्जाचा होता का नव्हता याचाही प्रश्न करावा लागतो. एवढंच नव्हे तर त्यानं केलेली मांडणी आवडणाऱ्या विषयाशी संबंधित होती का. साधनकर्ता हा
एखादा कवी होता का, लेखक होता का, या संबंधीचं विवेचन देखील आपल्याला या ठिकाणी करावं. आणि मग असं केल्याच्या नंतर असलता आपणाला प्राप्त होत असते. जसं की समजा कागदपत्राचा लेखक कोणाच्या तरी आश्रित असेल तर ज्याचा तो आश्रित आहे त्याच्या विरोधात त्याला लेखन करता येत नाही, असं काही मध्ये आलेलं आहे का? किंवा मग एखादा लेखक समजा दुसऱ्या राष्ट्राचा असेल आणि समोरच्या राष्ट्राबद्दल त्याच्या मनात दोष असेल तर मग तो योग्य सांगेल का? तो कुठल्या पक्षाचा आहे का? मग तो दुसऱ्याबद्दल मांडणी करताना निपक्षपातीपणे करेल का? विशेषाधिकार असलेल्या घराण्यातले आहे का? त्या घराण्याच्या विरोधात तो लिहिणार आहे का? अशा काही गोष्टी या ठिकाणी उघड करणं इतिहासकाराचं कर्तव्य असतं. आणि म्हणूनच असं म्हटलेलं काय विटनेस वर्सेसला खूप महत्त्व आहे. कोर्टामध्ये प्रत्यक्ष घटना पाहणारे साक्ष महत्त्वाचे जातात, त्याप्रमाणे साधन करणारा लिहिणारा प्रत्यक्ष हजर होता का हे महत्त्वाचं मानलं. अशा पद्धतीनं मग इतिहासाची मांडणी जर केली तर निश्चितच वास्तव असं इतिहासाचं दर्शन इतिहासाच्या लेखकाला होऊ शकतं. अन्यथा इतिहासाचं लेखन त्याला करणं शक्य होत नाही. आता हा झाला साधनाचा भाग. साधन म्हणजे काय, साधनाचे प्रकार कोणते, ते कसे वापरायचे, त्याचं वर्गीकरण कसं असतं, प्राथमिक दर्जाची साधने कशी असतात, दुय्यम दर्जाची साधने कोणती असतात, लिखित अलिखितमध्ये कन्फ्यूजपणा कसा येतो, याबद्दलचं विवेचन या ठिकाणी आपण केलेलं आहे. त्याच्यानंतर मग आपणाला या टॉपिकचा या ठिकाणी समारोप लक्षात घ्यावायचा आहे. आता हा जो समारोपचा भाग आहे सारांशचा भाग आहे तो आपण या ठिकाणी थोडक्यामध्ये थोडं वेगळ्या पद्धतीनं पाहू. साधन असल्याशिवाय इतिहासाची मांडणी शक्य होत नाही. नो सोर्सेस नो हिस्ट्री असं लॉजिलसनं म्हटलेलं आहे. एवढंच नव्हे, साधनाची मांडणी करताना न्यायिक दृष्टिकोनातून वकिलाच्या बाण्यातून होता कामा नये, ती न्यायदेवतेच्या दृष्टिकोन होण्याचं गरजेचं आहे. हा भागही आपण समजून घेतलेला आहे. इतिहासकाराची भूमिका एखाद्या सिव्हिल सर्जनप्रमाणे असले पाहिजे, हाही भाग आपण या ठिकाणी समजून घेतलेला आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे. साधन म्हणजे ज्याच्यामुळे इतिहासाचा एखादा भाग किंवा पैलू इतिहासकाराला नोंदवायचा आहे, त्या गोष्टीला साधन असं म्हणतात. ही साधने तयार केली जात नाहीत, ही सापडावी लागतात. परंतु इतिहासाची मांडणी करत असताना लोकांना या घटना भावल्या पाहिजेत, आवडल्या पाहिजेत, रुचल्या पाहिजेत, वाचनाची आवडही निर्माण झाली पाहिजे. आणि म्हणून इतिहासाचं वर्णन करीत असताना लोकाच्या मनाला भावेल, रुचेल, पचेल अशा पद्धतीनं केलं पाहिजे. आणि घटना मांडत असताना सण आणि सणावळीमध्ये चूक होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एवढाच भाग आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि
सोर्सेस इज ए हिस्ट्री अँड हिस्टोरियन्स आहे. साधनाशिवाय इतिहास शक्य नाही. म्हणजेच इतिहासाला साधनाशिवाय पर्याय नाही किंवा इतिहासकाराला इतिहासाची मांडणी करण्यासाठी साधनाशिवाय पर्याय नाही. अत्यंत महत्त्वाचा भाग आपण या ठिकाणी समजून घेतला पाहिजे.